सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। दरम्यान आज पंढरपुरात एक धक्कादायक घटना घडली। प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला। प्रेयसीच्या चुलत्याने त्याच्या नात्याला विरोध दर्शवला होता। त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने भर रस्त्यावर चुलत्यावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला। ही धक्कादायक घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली असून भर रस्त्यावर हा जीवघेणा हल्ला घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यामध्ये नेमकर गंभीर जखमी झाले असून गंभीर हल्ला घडल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान हल्ल्यात जखमी झालेले नेमकर सकाळी बाईकवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात होते। या दरम्यान संशयित आरोपी अमित वठारकर याने नेमकर यांनी बाईक अडवली। नंतर धारदार कोयता बाहेर काढत सपासप वार केले। ही घटना घडताच एक वाहतूक पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते। आरोपी जेव्हा कोयत्याने नेमकर यांच्यावर वार करत होते तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। आज रोजी सुभाष ज्योतिराम लिमकर जे लाकडाच्या वखारीचा व्यवसाय करतात ते मजूर शोधण्याकरिता शिवाजी चौक येथे सुमारे सकाळी 8च्या सुमारास आले होते। तर त्या दरम्यान आरोपी जो आहे अमित वाटारकर यांनी त्याच्यावर वार करायला सुरुवात केली। त्याचवेळी जे वाहतूक पंढरपूर शहर वाहतूकचे जे अंमलदार आहेत PC 732 नदाब व PC 1150 खटकाळे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलला पाठवलं। सदर जो गुन्हा आहे त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्या पुतणीची आणि जो आरोपी आहे यांची मैत्री होती आणि त्याच जुन्या वादातून जे जखमी आहेत सुभाष लिमकर आणि सुभाष लिमकर यांनी अमित वाटारकर याला थोडी किरकोळ मारहाण केली होती। त्याचाच राग मनात धरून आज अमित वाटारकर यांनी सुभाष लिमकर यांना गंभीर मारहाण केलेली आहे। सध्या जे सुभाष लिमकर आहेत ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। आरोपी अमित वाटारकर ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।